नमस्कार. या आठवड्यामध्ये आपण जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये रेल्वे कशी पोहोचली याच्यावरती चर्चा करणार आहोत. गेल्या 6 जून रोजी या रेल्वे मार्गाचं उद्घाटन झालं आणि हा रेल्वे मार्ग म्हणजे एक वैज्ञानिकदृष्ट्या चमत्कार म्हणायला हरकत नाही. चमत्कार हा शब्द खरं तर त्याला शोभून दिसणार नाही, पण अद्भुत अशा प्रकारचं काम भारतीय रेल्वेनं या निमित्तानं केलेलं आहे. कारण हिमालयामध्ये आपल्याला हिमालयातले भूस्तर जे आहेत किंवा भूवैज्ञानिक माहिती जी आहे ती आपल्याकडे खूपशी नव्हती. त्याचा फारसा अभ्यास झाला नव्हता, कारण अशा प्रकारचे मार्ग करण्याचा प्रसंग आला नव्हता. पण हा रेल्वे मार्ग जवळपास 30 वर्ष काम याचं चालू होतं. PV नरसिंहराव पंतप्रधान असताना त्या सरकारने याला मंजुरी दिली. अटल बिहारी वाजपेयी यांनी 2002मध्ये हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर केला आणि त्याला गती आली. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना यातला 135 किलोमीटरचा मार्ग 4 टप्प्यात पूर्ण झाला आणि त्या 4ही टप्प्याच्या वेळेला त्यांनी उद्घाटन केलं आणि आत्ता तो मार्ग पूर्ण झालेला आहे. आणि नुकताच चिनाब नदीवरील त्यातला पूल जो सर्वात महत्त्वाचा आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन हा मार्ग पूर्ण झाला, हा प्रकल्प पूर्ण झाला असं जाहीर करण्यात आलेलं आहे. या मार्गावर जवळपास 750 छोटे मोठे पूल आहेत. हा मार्ग 5,500 फुटावरती आहे. समुद्रसपाटीपासून 5,500 फूट उंची आहे आणि हा जगातला दुसऱ्यात सर्वात उंच समुद्रसपाटीपासून जाणारा मार्ग आहे. यापूर्वी चीनने तिबेटमध्ये जो बांधलेला मार्ग आहे तो सर्वात समुद्रसपाटीपासून उंच मानला जातो आणि हा दुसऱ्या नंबरचा आता मानला जाईल. आणि यावरती जे काम झालेलं आहे, विशेषतः चिनाब नदीवर जो पूल बांधण्यात आलेला आहे तो पूल खूपच वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत अद्भुत असा स्वरूपाचा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर या संस्थेच्या डॉक्टर माधवी लता यांच्या टीमने हे काम केलेलं आहे. आणि हा सर्व इतिहास, यातल्या सर्व घडामोडी, यातल्या सर्व अद्भुत अशा गोष्टी ऐकणे, वाचणे मनोरंजनात्मक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा आठवड्याचा लेख तुम्हाला आवडेल. धन्यवाद.